नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे क्राईम कट्टा या यूट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, आजच्या घटनेची सुरुवात उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर जिल्ह्यातून होते। तिथेच पलिया नावाची एक गाव लागते आणि त्या गावात राहणारी सुषमा देवी जी एक विधवा महिला होती। ती दिसण्यात तर खूप सुंदर आणि तरुण महिला होती। सुषमा या गावामध्ये कपडे विकण्याचं दुकान चालवायची आणि तिचे कपडे याचं दुकान खूप चांगलं चालत होतं। त्यातून ते पैसे देखील चांगले कमवत होते। तसे पाहता या महिलेच्या पतीच्या नावावर स्वतःची 5 एकर जमीनही होती आणि त्या 5 एकर जमिनीतून देखील तिला चांगली कमाई होत असे। आता ही जी सुषमा होती ती आपल्या आजूबाजूच्या महिलांना व्याजाने पैसे देखील देत असे, पण ती एक विधवा महिला होती म्हणून जेव्हा ही सकाळी 7 वाजताच्या सुमारास आपल्या दुकानात यायची तेव्हा तिच्या आजूबाजूचे सर्व पुरुष तिच्यावर गरुडासारखी नजर ठेवून असायचे। तिच्याकडे ते काहीतरी वेगळ्याच नजरेने पाहत असत। आता ही महिला या शेजाऱ्यामुळे पूर्णपणे त्रस्त झाली होती। सुषमा हाच विचार करते की मला माझे हे जुने घर विकून टाकले पाहिजे आणि कुठेतरी दूर जाऊन एक नवीन घर घेतलं पाहिजे। आणि आता अशा प्रकारे सुषमा गावातीलच एका जमीनदाराला भेटते। त्याच्याकडे शेतात बनवलेलं एक चांगलं घर असते आणि तो जमीनदार ते घर विकू इच्छित होता। त्यानंतर सुषमा ते घर विकत घेते, पण गावातील सर्व लोकांचे असं मानणं होतं की त्या घरामध्ये भूत राहते। सुषमाचा भूत प्रेतावर अजिबात विश्वास नव्हता आणि याच कारणामुळे सुषमा ते घर विकत घेते आणि आपल्या मुलांसोबत तिथे राहायला जाते। पण सुषमा समोर सर्वात मोठी समस्या निर्माण झाली होती की हे नवीन घर गावापासून 2 किलोमीटर अंतरावर होते आणि सुषमा या कारणामुळे आपल्या दुकानात पोचायला खूप उशीर करायची। आता गावातील महिला म्हणू लागल्या होत्या की सुषमा तू तुझ्या दुकानात खूप उशिरा पोहोचते, ज्यामुळे तुझे कितीतरी ग्राहक परत जातात, यामुळे तुला खूप जास्त नुकसान देखील होईल। आता सुषमा आपल्या मनात हाच विचार करते की मला घराच्या कामासाठी एखादी नोकरानी ठेवून घेतली पाहिजे। यानंतर सुषमा एखाद्या नोकरानीचा शोध घेणे सुरू करते। सुषमाच्या नोकरानीचा शोध तेव्हा संपतो जेव्हा तिला एक नोकरानी मिळते आणि ज्या नोकरानीचं नाव सुमन असतं। संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सुषमा आपले दुकान बंद करून सुमनच्या घरी जाते आणि सुमनच्या घराच्या दरवाजा बाहेरून ती अनेकदा हाक मारते, पण सुमन आपल्या घराचा दरवाजा उघडत नाही। पण जसा 5 ते 7 मिनिटांचा वेळ निघून जातो तेव्हा सुमनचा दीर येतो आणि घराचा दरवाजा उघडतो। सुमनच्या दीराचे नाव मोहित असते। मोहित पाहतो की त्याच्या समोर एक अत्यंत सुंदर आणि तरुण विधवा महिला उभी होती। आता जशी मोहित त्या महिलेची सुंदरता पाहतो तो तिला पाहतच राहतो। मोहित आपल्या मनात हाच विचार करतो की इतकी महिला सुंदर आजपर्यंत मी कधीच पाहिली नाही। जेव्हा असे विचार त्याच्या मनात येतात तेव्हा सुषमा मोहितला सांगते की मी तुझ्या वहिनीला इथे भेटायला आले आहे, त्यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे। तर मोहित सांगतो की वहिनी तर घराच्या आतच बसलेली आहे। यानंतर सुषमा सुमनकडे जाते। ती सुमनला जाऊन सांगते, सुमन मला समजलं आहे की आजकाल तू कोणताही कामधंदा करत नाहीयेस, मग तू माझ्याच घरी का काम करत नाही? मी याच्या बदल्यात तुला चांगले पैसे देईन। पण तेव्हा सुमन म्हणते की तुमच्या घरात तर भूतप्रेत राहते। गावातील सर्व लोक ही गोष्ट जाणतात की तुम्ही जे नवीन घर खरेदी केले आहे त्यात भूताचा वास आहे। पण तेव्हा सुषमा म्हणते की अशी कोणती गोष्ट नाहीये, हे सर्व फक्त अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत। तू बस उद्यापासून माझ्या घरी येऊन काम चालू कर। सुमन म्हणते नाही, मी तुमच्या घरी येणार नाही, तिथे भूत राहते। मी सर्व लोकांकडून हेच ऐकलं आहे। तुम्ही मानत नसाल पण मी या गोष्टीचं मानते आणि म्हणून मी हे करू शकणार नाही। मी तुमच्या घरी काम करायला जाऊ शकत नाही। आता जेव्हा ही गोष्ट सुषमा ऐकते तेव्हा ती सुमनला समजवण्याचा प्रयत्न करते। आता सुषमाच्या लक्षात येते की ही जी सुमन आहे ती फक्त जास्त पैशांसाठी बहाणे बनवत आहे। तर सुषमा म्हणते की ठीक आहे, मग मी तुला 200 रुपये जास्तीचे देईल आणि अशा प्रकारे सुमन मान्य करते। आता सुमन तिच्या घरी काम करणं सुरू करते। सुमन रोज सकाळी 7 वाजताच्या सुमारास तिच्या घरी यायची, दिवसभर काम करायची आणि रात्री 8 वाजता आपल्या घरी परत जायची। अशाच प्रकारे साधारण 10 दिवसांचा वेळ निघून जातो आणि मग एक असाही दिवस येतो, अशी ही तारीख येते की एक दिवस संध्याकाळी 7:30 वाजताची वेळ झाली होती। आता सुषमा आपल्या मनात विचार करते की आज मला घरी लवकर गेलं पाहिजे आणि यानंतर सुषमा त्याच वेळी आपले दुकान बंद करून आपल्या घरी निघून जाते।
घरी पोहोचल्यानंतर ती आपली नोकरानी सुमनला सांगते की लवकर आमच्यासाठी जेवण वाढ. सुमन म्हणते, मॅडम मी जेवण तयार केलं आहे, तुम्ही जेवून घ्या, मी माझ्या घरी चालले आहे, मला उशीर होत आहे. आणि यानंतर जी सुमन असते ती तिच्या घरातून बाहेर पडून आपल्या घरी निघून जाते. आता जी सुषमा असते ती स्वतःही जेवते आणि आपल्या मुलाला म्हणजे सोनूला देखील जेवण भरवते. जसे माय लेक दोघे जेवण उरकतात त्यानंतर 1 तासाचा वेळ निघून जातो. यानंतर जी सुषमा असते ती अचानक बेशुद्ध होते आणि तिचा मुलगा देखील बेशुद्ध होतो. जशी रात्र 11 वाजताची वेळ येते तेव्हा या घराच्या आत एक मायावी भूत प्रकट होते आणि मग हे मायावी भूत होते ते स्वतःहून या घराचे सर्व दरवाजे उघडून टाकते आणि मग जसे ते तिच्या खोलीच्या आतमध्ये प्रवेश करते ते सरळ सुषमाच्या बेडरूममध्ये जातं आणि तिच्या अंगावरील सर्व कपडे उडवून देतं. आणि मग जसे हे काम केले जाते तेव्हा ती मायावी शक्ती सुषमासोबत चुकीचं कृत्य करणं सुरू करते. आता ते भूत तोपर्यंत त्या चुकीच्या कृत्याला अंजाम देत राहतं जोपर्यंत त्याला ते काम करायचं होतं. आणि मग जसे त्या भूताचे सर्व काम पूर्ण होते तर त्या कृत्याला अंजाम दिल्यानंतर ते या घरातून अचानक गायब होऊन जातं. जशी पूर्ण रात्र निघून जाते आणि सकाळ होते आणि सकाळी जेव्हा सुषमाचे डोळे उघडतात तेव्हा तिचे होश उडून जातात. सुषमा पाहते की तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिचे सर्व कपडे जे होते ते बेडच्या बाजूला पडलेले होते आणि सुषमा जशी आपली ही अवस्था पाहते ती लगेच समजून जाते की नक्कीच तिच्यासोबत रात्रीच्या वेळी काहीतरी चुकीचं घडलं आहे. सुषमा आपल्या मनात विचार करते की कदाचित तिच्या घरात कुणीतरी चोर आला असेल आणि त्या चोराने तिच्यासोबत चुकीचं कृत्य केलं असेल आणि हे काम करण्यापूर्वी कदाचित त्याने मला बेशुद्ध केलं असेल. जेव्हा असे विचार सुषमाच्या मनात येतात तेव्हा सुषमा या गोष्टीचाही विचार करू लागते की ही गोष्ट तिने कोणालाही सांगायची नाही, नाहीतर तिची बदनामी होईल, तिच्याबद्दल लोक चुकीच्या गोष्टी बोलू लागतील आणि महिला तिला टोमणे मारायला सुरुवात करतील, म्हणतील विधवा महिलेने कोणाला तरी आपल्या घरी बोलावणे सुरू केलं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो जी सुषमा असते ही गोष्ट कोणाशी शेअर करत नाही, कोणालाही काही सांगत नाही. सुषमा या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. काही तासांचा वेळ निघून जातो तोपर्यंत नोकरांनी सुमन देखील घरी आली होती. सुमन पाहते की आज तिची मालकीनबाई खूप जास्त उदास बसली होती. तेव्हा सुमन जाऊन विचारते, काय झाले मालकीन, तुम्ही खूप जास्त उदास दिसत आहात आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या दुकानात देखील गेला नाही. तेव्हा जी सुषमा असते ती सांगते की खरं तर आज माझी तब्येत खराब आहे, तर तू असे कर की माझ्या मुलासाठी जेवण तयार कर, तो जेवण करून शाळेत निघून जाईल. आणि अशा प्रकारे मित्रांनो जी सुमन असते ती आता जेवण बनवते आणि तिचा मुलगा जेवण करून शाळेत निघून जातो. पण दुसरीकडे सुषमाच्या डोक्यात सतत तीच गोष्ट चालत होती की तिच्यासोबत नक्की असा कोणता चोर होता ज्याने असं काम केलं, चुकीचं कृत्य केलं. अशा प्रकारे पूर्ण दिवस निघून जातो. शेवटी संध्याकाळ होते. संध्याकाळच्या वेळी आता नोकराने सुमन आपल्या मालकिनीला म्हणते, मालकीन आज तुम्ही पूर्ण दिवस काहीही जेवला नाहीत, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून देते, तुम्ही खाऊन घ्या. यानंतर सुमन आपल्या मालकिनीसाठी एक छानसा पदार्थ बनवते आणि मग सुषमा ती जेवते आणि आपल्या मुलाला देखील भरवते. आता जसा रात्रीच्या साधारण 8:30 ते 9 वाजताच्या आसपासचा वेळ होतो तेव्हा सुमन म्हणते की मालकीन आता मला माझ्या घरी निघावं लागेल. तेव्हा सुषमा म्हणते, ठीक आहे, नक्कीच तू तुझ्या घरी जा. आणि अशा प्रकारे आज देखील सुमन या घरातून बाहेर पडून आपल्या घरी परत येते. दुसरीकडे जी सुषमा होती ती आपल्या मुलाला घेऊन खोलीत जाऊन झोपते. अजून एक ते 1.5 तासाचाच वेळ निघून गेला होता की माय लेकांना गाढ झोप लागते. आता त्यांना इतकी जास्त गाढ झोप लागली होती की जणू काही ते दोघे बेशुद्धच झाले होते. आणि आज रात्री जशी 11 वाजताची वेळ होते आज देखील ते मायावी भूत त्या घराच्या आत प्रवेश करते आणि मग हे जे भूत होतं ते स्वतःहून या घराचे दरवाजे उघडते आणि आज देखील महिला सुषमा सोबत तीच हरकत करते. आणि मग जसे तिच्यासोबत ही हरकत करणे सुरू होते सुषमा ही गोष्ट अजिबात समजू शकत नव्हती. तिला उलट काहीच माहिती पडत नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय घडत आहे. आणि अशा प्रकारे ते जे भूत होतं ते आपलं काम मोठ्या सहजतेने अंजाम देत असे. आणि जसे याचे हे सर्व काम संपायचे तसे हे भूत या घरातून गायब होऊन जायचे. जशी पूर्ण रात्र निघून जाते तेव्हा पुढची सकाळ होते आणि पुढच्या सकाळी जेव्हा या महिलेचे डोळे उघडतात तेव्हा पुन्हा एकदा तिचे होश उडून जातात. सुषमा आपल्या मनात हाच विचार करत होती की रोज रोज तिच्या घरात कोणी चोर तर येऊ शकत नाही, तर नक्कीच हे एखाद्या मायावी भूताचेच काम आहे.
आज या महिला सुषमाची खात्री पटली होती की वास्तवता या घरात एखाद्या भूतप्रेताचा वास आहे. आणि मग ही महिला घाईघाईत आपले कपडे घालते आणि कपडे घातल्यानंतर आता तिच्या मनात हाच विचार येतो की आपण हे घर विकून टाकायला पाहिजे. जसे दिवसाचे 11 वाजतात तेव्हा सुषमा आपल्या घरातून बाहेर पडते आणि गावातीलच एक व्यक्ती असतो ज्याचे नाव सूरज असते. सूरजच्या घरी जाते आणि सूरजला सांगते की मी माझे घर विकू इच्छिते कारण मला दुसरीकडे घर खरेदी करायचं आहे. तेव्हा सूरज म्हणतो की आधी मी तुमचं घर पाहीन त्यानंतरच घे. तेव्हा सुषमा म्हणते की ठीक आहे, आत्ताच चालून तुम्ही माझे घर पाहून घ्या. जर तुम्हाला घर आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. तर मग सूरज म्हणतो ठीक आहे, मी येतो. त्यानंतर सूरज शेतात जातो, सुषमाचे घर पाहतो आणि तिचे घर पाहिल्यानंतर सूरज म्हणतो की ठीक आहे, मी तुमचे घर खरेदी करेन, पण याआधी मी तो एकदा माझ्या पत्नीशी बातचीत करेन. आता हा जो सूरज असतो तो आपल्या घरी जाऊन आपल्या पत्नीला सांगतो की तुला माहीत आहे का, मी सुषमाचे ते घर खरेदी करू इच्छितो जे शेतात आहे. तेव्हा जी त्याची पत्नी असते ती म्हणते की तुम्हाला ते घर अजिबात खरेदी करायचं नाहीये. त्या घरात भूत प्रेताचा वास आहे आणि या गोष्टीबद्दल तर सर्व गाववाले जाणतात की त्या घरात भूत आहे. आणि तो जो सूरज असतो तो देखील आपल्या पत्नीच्या बोलण्याशी सहमत होतो. आणि यानंतर सूरज सुषमाला फोन करून सांगतो की मी तुमचे घर खरेदी करू शकणार नाही कारण तुमच्या घराबद्दल मी काही वेगळ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. आता ही जी महिला सुषमा आहे ती सूरजला आमिष दाखवू लागते आणि म्हणते की मी माझे घर खूप कमी किमतीत विकायला तयार आहे. पण तरीही तो सूरज होता तो मानायला अजिबात सुद्धा तयार होत नाही. आता ही जी सुषमा होती ती खूप जास्त थकून जाते आणि खूप परेशान होते. आता सुषमासोबत दररोज रात्री तेच काम होत होतं जे की व्हायला नको होतं. आणि आता सुषमा ही गोष्ट ना आपल्या कोणत्याही शेजाऱ्याला सांगत होती ना आपल्या नातेवाईकांना सांगत होती. सुषमा बस एकाच गोष्टीचा विचार करत होती की यामुळे तिची बदनामी होईल. अशाच प्रकारे खूप मोठा काळ निघून जातो आणि मग एक तारीख येते, 20 एप्रिलचा दिवस. काय होते की सकाळी साधारण 8 ते 9 वाजले होते. त्याच वेळी सुषमाकडे तिच्या बहिणीचा फोन येतो. आता तेव्हाच ही जी तिची लहान बहीण असते ती सुषमाशी बोलते की मी तुमच्या घरी काही दिवस राहण्यासाठी येऊ इच्छिते. तर सुषमा म्हणते तू येथे येऊन काय करशील, तू चांगल्या प्रकारे आपल्या घरी राहून तिथेच काहीतरी कामधंदा शिकून घे. पण तिची बहीण हट्ट धरते, म्हणते की बस मला तुमच्याकडे 15 दिवसांसाठी यायचं आहे. आणि अशा प्रकारची सुषमा आहे ती हताश होऊन आपल्या बहिणीला सोनमला सांगते की ठीक आहे, काही हरकत नाही, तू घरी ये. पण सुषमा या कारणामुळे आणखी जास्त परेशान होती की सुषमा आपल्या मनात हाच विचार करायची की कुठे तिच्या बहिणीसोबत देखील काही चुकीचं कृत्य न घडावं. काही खरं तर घडणार होतंच. अशा प्रकारे काही तासांचा वेळ निघून गेल्यानंतर आता सुषमाची बहीण सोनम आपल्या घरातून काही कपडे घेते, बस पकडते आणि सरळ सुषमाच्या गावात पोहोचते आणि सरळ सुषमाच्या घरी पोहोचून जाते. जशी सोनम सुषमाच्या घरी जाते ती पाहते की तिची बहीण सुषमा खूप उदास आणि परेशान दिसत होती आणि खूप कमजोर देखील दिसत होती. तेव्हा सोनम विचारते, दीदी तू इतकी अशक्त का झाली आहेस, तुम्ही इतक्या उदास आणि परेशान का दिसत आहात. तेव्हा सुषमा सांगते की खरं तर आजकाल माझी तब्येत ठीक नसते, दुकानाचा ताण आहे, घरच्या कामाचे देखील प्रेशर राहतं, याच कारणामुळे मी अशी झाली आहे. त्याच वेळी सुषमाची नोकरानी सुमन देखील घरी येते. तेव्हा सुमन पाहते की आज त्या घराच्या आत तिची बहीण सोनम देखील आली होती. सोनमशी सुमन भेटते आणि तेव्हा जी सुषमा असते ती सांगते की ही सुमन आहे आणि आपल्या घरची ही नोकरानी आहे. आणि यानंतर जी सुमन असते ती म्हणते की मी आता तुमच्यासाठी जेवण बनवते, रात्रीची वेळ झाली आहे. तेव्हा जी सुषमा असते ती म्हणते की ठीक आहे, जाऊन आम्हा तिघांसाठी जेवण बनव. आणि त्यानंतर नोकराने पूर्ण परिवारासाठी जेवण तयार करते. पूर्ण परिवार एकत्र बसून जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर मित्रांनो या दोन्ही बहिणी आपल्या खोलीत निघून जातात. तसे रात्रीचे 8 वाजतात. तेव्हा ही जी सुमन असते की ती म्हणते मालकीन आता मलाही माझ्या घरी निघावं लागेल. तेव्हा सुषमा म्हणते की तुझी इच्छा असेल तर तू आज इथेच थांब. पण सुमन म्हणते की नाही, आज मला घरीच जावे लागेल कारण मला इथे झोप येणार नाही आणि तसेही मला तुमच्या घरात भीती वाटेल, मी राहू शकणार नाही. जशी सुमन ही गोष्ट बोलते सोनम देखील ही गोष्ट ऐकून घेते. सोनम विचारते की दीदी तुमच्या घरात भूतप्रेत कसे राहतात, मला समजत नाही, ही नोकराने काय बोलून गेली तुमच्याशी की तुमच्या घरात भूत राहते.
पण सुषमा म्हणते की हे तर बस मनाचे भ्रम आहे, असे काहीही नाही, याचे मी काय सांगू. अशा प्रकारे मित्रांनो जी सुमन असते ती घरातून बाहेर निघून जाते. आणि आता जसे रात्रीचे साधारण 11 वाजतात तेव्हा जी सुषमा होती आज तिचे पूर्ण कुटुंब बेशुद्ध होते. आणि यानंतर जसा आणखी थोडा वेळ निघून जातो पुन्हा एकदा तो मायावी भूत या घराच्या आत प्रवेश करतो आणि स्वतःहून आपल्या हाताने घराचे दरवाजे उघडतो आणि मग सुषमापाशी जातो आणि पुन्हा तिच्यासोबत तशाच हरकती करणे सुरू करतो, चुकीचं कृत्य करणं सुरू करतो. आता जसे हे सर्व काम केले जायचे तो जो भूत होता तो बिना भीती बिना कोणत्याही अडथळा या घरात यायचा. आणि जशी त्याची इच्छा पूर्ण व्हायची तो इथेच थांबायचा नाही, तर तो सोनम सोबत देखील अगदी त्याच गोष्टी करायचा. तिच्याही अंगावरील कपडे काढून द्यायचा आणि असे केल्यानंतर तो सोनम सोबत देखील चुकीचं कृत्य करणं सुरू करायचा. हा जो मायावी भूत तोपर्यंत सोनम सोबत असे काम करायचा जोपर्यंत त्याची सर्व इच्छा आणि मन भरून जात नव्हतं. आता जसा हा सर्व खेळ त्या भूताचा संपायचा तसा तो या घरातून गायब व्हायचा. पूर्ण रात्र निघून गेल्यानंतर जसे दोन्ही बहिणींचे सकाळी डोळे उघडतात तर दोघींचे देखील होश उडून जातात. ही जी सोनम असते ती देखील पाहते की तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता, उलट खाली पडलेले होते आणि तिच्या बहिणीसोबतही अगदी याच गोष्टी घडल्या होत्या. आता दोन्ही बहिणी खूप जास्त घाबरल्या. तेव्हा सोनम म्हणते की रात्रीच्या वेळी असे वाटले आहे की घरात कोणीतरी आले होते आणि त्याच माणसाने हे चुकीचं कृत्य केलं आहे. पण सुषमा तिथे रडणं सुरू करते आणि काहीतरी वेगळंच वागू लागते. सुषमा आपल्या बहिणीला सांगते की खरंच माझ्या घरात भूतप्रेत राहतात. 3 महिने झाले आहेत आणि 3 महिन्यापासून भूत जे आहे ते माझ्यासोबत चुकीचं कृत्य करत आहे आणि मला या गोष्टीचा पत्ताच लागत नाही. मला काही जाणीवच होत नाही की कधी माझ्यासोबत असं काही घडतं. आता जशी सुषमा आपल्या लहान बहिणीला ही गोष्ट सांगते सोनमचेही होश ओढून जातात. सोनम म्हणते की तुझ्या घरात अशी कोणती गोष्ट नाही, कोणतंही भूत नाही, उलट तुझ्या घरात कोणीतरी येऊन तुझ्यासोबत चुकीचं कृत्य करून इथून गायब होतंय. पण सुषमा तरीही आपल्या बहिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. आणि जशी या दोन्ही बहिणी आपसात ही बातचीत करत होत्या अगदी त्याच वेळी सुषमाची तब्येत अचानक बिघडते. यानंतर ती जी सोनम असते ती एका गाडीची व्यवस्था करते आणि मग तातडीने आपली बहीण सुषमा हिला घेऊन जवळच्या शहरात हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर महिला डॉक्टरांशी ती बातचीत करते. सोनम महिला डॉक्टरांना सांगते की माझ्या बहिणीची तब्येत खराब झाली आहे, तुम्ही एकदा हिचे चेकअप करा. आणि यानंतर महिला डॉक्टर सुषमाचे मेडिकल चेकअप करतात. मित्रांनो जसे मेडिकल चेकअप केलं जातं तेव्हा महिला डॉक्टर बाहेर येऊन सोनमला सांगतात की तुमची जी बहीण आहे त्यांचं नाव सुषमा आहे, त्या 3 महिन्यांच्या गरोदर आहेत आणि त्यांच्या पोटात एक मूल नाहीये तर 2 मुले वाढत आहे. आता जशी ही गोष्ट सोनम ऐकते तिच्या पायाखालची जमीन सरकते. सोनम त्याचवेळी महिला डॉक्टरांना म्हणते की माझी बहीण जी आहे ती एक विधवा स्त्री आहे, तर तिला मूल कसे असू शकते. पण त्याचवेळी महिला डॉक्टर म्हणतात की मी या गोष्टीबद्दल तर काही सांगू शकत नाही. यानंतर सोनम आपल्या दीदीला काही औषधी घेऊन देते आणि मग सरळ ती सुषमासोबत आपल्या घरी परत येते. आता सोनम येऊन सुषमाला सांगते की दीदी तुझ्यासोबत चुकीचं कृत्य कोणीतरी माणूसच करतो, रात्रीच्या वेळी तुमच्या घरात येतो आणि मग तुमच्यासोबत चुकीचं कृत्य करून निघून जातो. आज त्याने माझ्यासोबत देखील चुकीचं कृत्य केलं आहे. तेव्हा सोनम म्हणते चला पोलीस स्टेशनला जाऊया. पण सुषमा म्हणते की नाही, मी पोलीस स्टेशनला जाणार नाही, यामुळे माझी बदनामी होईल. तेव्हा जी सोनम असते ती म्हणते की ठीक आहे, मग मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये फोन करते. सुषमा तिला नकार देत राहते पण तरीही सोनम कोणत्याही गोष्टीला मानत नाही. यानंतर जी सोनम आहे ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करते आणि साधारण 1 तासाचा वेळ निघून गेल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचतात. आणि पोलीस जसे या घरात जातात तेव्हा सोनम पोलीसवाल्यांना सांगते की माझ्या दीदीसोबत चुकीचं कृत्य झालं आहे. आता पोलीस जसे सुषमाकडे चौकशी करतात तर सुषमा पोलीसवाल्यांना सांगते की माझ्या घरात कोणीतरी भूतप्रेत राहते आणि तेच माझ्यासोबत चुकीचं कृत्य करत आहे, त्यानेच मला गरोदर केलं आहे. आता पोलीस जसे सुषमाचे बोलणे ऐकतात पोलिसांचे देखील होश उडून जातात. पोलीसवाले म्हणतात की तुमच्यासोबत असे कोणतेही भूतप्रेत करत नाही, तर तुमच्या घरात कोणीतरी दुसरी व्यक्ती नक्कीच येते आणि तीच तुमच्यासोबत चुकीचं कृत्य करून जाते. हा फक्त एक भ्रम आहे की ते भूत आहे. सुषमा सांगते की काल रात्री त्याने माझ्या बहिणीसोबतही चुकीचं कृत्य केलं आहे. आत्तापर्यंत मी या गोष्टीची शिकार झाले होते, पण कालपासून आता जेव्हापासून माझी बहीण आली आहे तेव्हापासून तीही या गोष्टीची शिकार होऊ लागली आहे.
आता मी काय करू मला समजत नाहीये. तुम्ही स्वतः माझ्या बहिणीला विचारू शकता. यानंतर जे पोलीस अधिकारी असतात ते हेच सांगतात की चला या गोष्टीची तर आम्ही स्वतः तपासणी करून घेऊ. आपण असे करूया, आम्ही साध्या कपड्यामध्ये 2-3 पोलीस कॉन्स्टेबल तुमच्या घराजवळ सोडून देतो आणि मग दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी स्वतःच होऊन जाईल. आता या गोष्टीसाठी सुषमा देखील मानते आणि सोनम देखील मानते. आणि अशा प्रकारे जे पोलिसांचे 2 कॉन्स्टेबल असतात ते सिव्हिल ड्रेसमध्ये रात्रीच्या वेळी घराबाहेर पहारा देणे सुरू करतात. आता जशी सुमन नोकराने घरात येते आणि ती जेवण बनवते आणि मग जेवण बनवल्यानंतर आता जे सुषमा आणि सोनम असतात दोघांना जेवण दिले जातं आणि त्यांच्या मुलालाही जेवण दिलं जातं. यानंतर मित्रांनो, ही जी सुमन असते ती घरातले सर्व काम करून बाहेर निघून जाते आणि जसा 1 तासाचा वेळ निघतो तेव्हाही सोनम आणि सुषमा दोन्ही खोलीत जातात. अगदी सोनूला देखील त्या आपल्यासोबत खोलीत घेऊन जातात आणि मग 1.5 तासाचा वेळ निघून गेल्यानंतर 2 बहिणींना गाढ झोप लागते. पण जे आज पोलिसांचे कर्मचारी होते ते घराबाहेर पहारा देत होते आणि जसे ते पहारा देत होते तर रात्री 12 वाजताच्या सुमारास एक व्यक्ती असतो जो सुषमाच्या घराची भिंत ओलांडून तिच्या घराच्या आत प्रवेश करतो. आणि मग हा व्यक्ती तिथे पोहोचून जसे सुषमासोबत चुकीच्या हरकती करणे सुरू करतो, अगदी त्याच वेळी जे पोलीस कॉन्स्टेबल असतात ते देखील घराच्या आत प्रवेश करतात आणि त्या व्यक्तीला रंगे हात पकडतात. आता पोलीस जसे त्या व्यक्तीला तिथं पकडतात त्याची धुलाई करणं सुरू करतात आणि हा व्यक्ती दुसरा कोणी नसून सुमनचा जो दीर मोहित होता तो होता. आता जसे मोहितला इथे अटक केली जाते त्याला पोलीस ठाण्यात आणले जाते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जेव्हा मोहितकडे चौकशी केली जाते की तो सुषमाच्या घराच्या आत कसा प्रवेश करायचा, तर यानंतर मोहित पोलिसांना सांगतो की माझी वहिनी जी सुमन आहे ती या महिलेच्या घरात जेवण बनवण्याचं काम करायची आणि माझी वहिनी सुमन या पूर्ण परिवाराच्या जेवणामध्ये बेशुद्धीचं औषध मिसळून द्यायची आणि जसे हे लोक जेवण करायचे तर झोपायला जायचे तेव्हा बेशुद्ध होऊन जायचे. आणि यानंतर मी रात्रीच्या वेळी सुषमाच्या घराच्या आत जायचो आणि मग सुषमासोबत चुकीचा संबंध कायम करायचो आणि जसे माझे काम संपायचे मी घरातून परत निघून जायचो. आणि यानंतर मित्रांनो, पोलीस जे होते ते मोहितची खूप पिटाई करतात आणि यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जाते. मित्रांनो, या संपूर्ण घटनाक्रमाला ऐकवण्याचा उद्देश कोणाचे मन दुखावणे नव्हतं, ना कोणाच्या भावनांना ठेच पोहोचवणे होतं. बस केवळ तुम्हाला जागरूक करणे होतं, तुम्हाला सावधान करणे होतं. मित्रांनो, तुमचे जे काय मत असेल ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.